लक्ष्मण हाकेचे डोक्याचे हुक पिळायला पाहिजे आणि पडळकर पडल्यावानी बरगवतोय। या दोघांना मला सांगायचंय की अजितदादांवर बोलण्या इतकं आपलं कर्तृत्व, आपली उंची आहे का एकदा तपासून बघा। अजितदादा हे शिवशाही फुले या विचाराने चालणारे आहेत आणि विनाकारण अजितदादा ओबीसीच्या लोकांना ओबीसीची लोक मानत नाही असं हे म्हणणारे मुळात हाके आणि पडळकर तुम्ही स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेत असाल, परंतु ओबीसीच्या लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे का? तुमच्या नेतृत्वावर तुम्हाला अधिकार दिलेले आहेत का? मी ओबीसी आहे, माझा नेता माननीय अजितदादा आहे। त्यांनी आम्हाला कोणताही अजितदादांनी आतापर्यंत कोणताही असा भेदभाव न करता प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जवळ केलेला आहे, सक्षम केलेला आहे। त्याच्यामुळे हाकेनी आणि पडळकरनी अशी बेताल वक्तव्य करू नये। आणि हाकेजी अर्थमंत्री 11व वर्षे ही खाऊची गोष्ट नाही, ती तुमच्या आव्यात्याच्या बाहेरची गोष्ट आहे। कुठल्याही खात्याला कोणीही चिटकून राहू शकत नाही, त्यासाठी ती व्यक्ती लोकांमधून निवडून यावी लागते। त्यासाठी त्या खात्याचा अभ्यास असावा लागतो आणि त्या खात्याचा गाडा हाकण्याची ताकद मनगटात असावी लागते, ती अजितदादांची आहे। त्याच्यामुळे हाकेंनी ओबीसीच्या नावावर अजिबात राजकारण करू नये। माननीय अजितदादा सर्व जाती समाविष्ट भक्कम नेतृत्व आहे आणि तुमच्या डोक्याचे हुक हे जरा पिळून घ्या आणि पडळकरनी सतत पडून आपली जी काय प्रतिमा थोडीफार लोकांमध्ये असेल ती घालवू नये, अशी ओबीसी बहीण म्हणून माझा सल्ला आहे आपल्याला।